नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज की नाही मी तुम्हाला साडीला प्री प्लेटिंग कशी करायची ते दाखवणार आहे। तर इथे बघा, एक काठपदर साडी घेतलेली आहे मी, एक क्लचर घेतलाय, काही 2-3 चिमटे घेतलेले आहेत आणि इथे सेफ्टी पिन घेतलेले आहेत। तर बघा, इथे ही जी माझी साडी आहे ना ती काठपदर आहे। तर सर्वात आधी मी साडी पूर्णपणे ओपन करून घेते आणि की नाही आपल्याला याच्या की नाही पदराच्या बाजूनी प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जितकी साइज प्लेटची छोटी मोठी हवी असेल तितकी तुम्ही करू शकता। आता की नाही इथे माझी काठपदर साडी आहे, साडीला छान असे काठ आहेत। तर मी जितके काठ आहेत ना तेवढीच प्लेट बनवून घेते। बघा, इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जर थोडीशी मोठी हवी असेल तर तुम्ही मोठी बनवून घेऊ शकता। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला की नाही साडीच्या पदराच्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत, एकसारख्या बनवून घ्यायच्यात एकदम। तर बघा, मी दाखवल्याप्रमाणे बघा इथे की नाही आता मी ह्या पदराच्या प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत। इथे की नाही आता आपल्याला की नाही एक सेफ्टी पिननी ना आपल्याला इथं सिक्युअर करून घ्यायचं आहे। इथे एक सेफ्टी पिन घेतलेली आहे मी आणि त्यानी आपल्याला की नाही इथं जो पदर आहे ना तो सिक्युअर करून घ्यायचा आहे। आता की नाही इथे टेबलच्या एका बाजूला की नाही एक क्लचर घेतलेला आहे आणि बघा मी दाखवल्याप्रमाणे की नाही आपल्याला जो पदर आपण प्लेट्स बनवून घेतलेला आहे ना तो लावून घ्यायचा आहे तिथे। आता की नाही बघा, इथे जे आपण पदराच्या प्लेट्स बनवलेल्या आहेत ना तिथे की नाही आपल्याला साडीला की नाही छान अशी इस्त्री करून घ्यायची आहेत, म्हणजे जेणेकरून जे आपल्या प्लेट्स आहेत ना खूप छान व्यवस्थित राहतील। तर इथे बघा मी दाखवल्याप्रमाणे की नाही आधी मी थोडंसं साडी पसरून घेतलेली आहे आणि आपल्याला ह्या साडीच्या प्लेट्स आहेत ना त्या इस्त्री करून घ्यायच्या आहेत। आता इस्त्री करून झालेल्या आहेत। आता एकावरती एक मी अशा पद्धतीने बघा प्लेट्स लावून घेते आणि परत एकदा मी छान अशी इस्त्री फिरवून घेते साडीवरती, जेणेकरून आपला जो पदराचा भाग आहे ना तो अगदी व्यवस्थित एकदम चोपून बसेल। तर इथे बघू शकता तुम्ही, एक 2 ते 3 वेळा मी छान अशी इस्त्री मी फिरवून घेतलेली आहे। आता की नाही परत एकदा की नाही मी बघा सेफ्टी पेननी सिक्युअर करून घेते पदर तिथे आणि एक चिमटा लावून पदर खाली सोडून दिलेला आहे। आता पुढची बाजूही मी इस्त्री करून घेत आहे पदराची, जे आपण पदर सोडतो तो खाली मी सोडलेला आहे आणि जो आपला पुढचा भाग असतो की नाही पदराचा त्यालाही बघा मी अशा पद्धतीने प्लेट्स पाडून घेतलेले आहेत आणि मस्त अशी इस्त्री करून घ्यायची आहे। तर इथे बघा मस्त अशा प्लेट्स पाडून एकावरती एक ठेवलेले आहे मी अशा पद्धतीने आणि परत एकदा इस्त्री फिरवून घ्यायची आहे। बघा किती छान आपल्या प्लेट्स आलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। परत एकदा मी एक सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे आणि एक चिमटा लावून घेतलेला आहे बघा इथे। आणि आणखी मी जी राहिलेली खालची बाजू आहे ना थोडीशी पदराची त्याला की नाही अशा पद्धतीने बघा इस्त्री करून घेते। इस्त्री केल्याने आपल्या प्लेट्स साडीच्या खूप छान एकदम प्लेन पडतात। मी इथे अंदाजे घेतलेले आहे, साडीचा जो पदराचा भाग असतो आणि आपला पुढचा जो साडीचा भाग असतो ना अंदाजे माप घेतलेला आहे, त्यानुसार मी इथं ना साडीला प्लेट्स पाडून इस्त्री करून घेतलेली आहे। आता इथे बघा मस्त अशा छान अशा पदराला प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत मी। याला की नाही आता सेफ्टी पिन लावून घेते मी आणि आता मी साडी नेसून दाखवते तुम्हाला। बघा, तुम्हाला जितका पदर हवा आहे ना तितका घ्यायचा आहे आपल्याला आणि वरती पिन लावून द्यायची आहे जितका पदर हवा आहे तिथे आपल्याला। आणि जो पुढचा भाग आहे ना आपल्या साडीचा तोही आपल्याला पुढून नीट व्यवस्थित करून घ्यायचा आहे। तुमच्या पदराची हाईट तुम्हाला किती कमी ठेवायची आहे की जास्त ठेवायची आहे तेही बघा आणि तिथे पिन लावून द्या। आता जी साडीची पुढची बाजू आहे ना त्यांनी तुमच्या अंदाजाने तुम्ही बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही साडी नेसून घ्यायची आहे आणि तिथे एक चिमटा लावून घ्यायचा आहे जिथून आपण निर्यांना सुरुवात करतो। आता बघा इथे ज्या पुढच्या बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या परत एकदा मी नीट व्यवस्थित इस्त्री करून घेत आहे, जेणेकरून खूप छान व्यवस्थित एक प्लेन राहतील। साडी थोडीशी कडक आहे त्यामुळे थोडासा वेळ जातोय। सॉफ्ट साडी असेल ना तर खूप पटकन होतात, पण मी मुद्दामूनच थोडीशी कडक साडी घेतलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। ह्या ज्या साड्या असतात ना थोड्याशा आपल्याला नेसायला खूप त्रासदायी असतात, पटकन नेसल्या जात नाहीत आणि निर्या आणि जो पदर असतो ना आपला तर पटकन होत पण नाही। तर इथे बघा मस्त अशी मी इस्त्री करून घेतलेली आहे आणि जी साडीची पुढची बाजू आहे ना आपली त्या मस्त अशा प्लेट्स मी पसरून घेतलेल्या आहेत
अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। आपल्याला हे अशाच पद्धतीने प्लेट्स थोड्याशा पसरून घ्यायच्या आहेत। बघा किती छान ह्या प्लेट्स दिसत आहेत। आता की नाही इथं जे आपल्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत ना त्या मोडू नये म्हणून की नाही इथं सेफ्टी पिन लावून घेते। बघा थोड्या थोड्या अंतरावर 2 सेफ्टी पिन लावून घेत आहे मी, जेणेकरून ह्या ज्या आपल्या प्लेट्स आहेत ना जशाच तशा राहतील। आता जो आपल्या साडीचा पदराचा भाग आहे ना तो आपला पूर्णपणे तयार झालेला आहे। आता की नाही इथे बघा मी साडी नेसून बघते। आता इथे बघा मी दाखवल्याप्रमाणे साडी नेसून बघायची आहे आणि तिथं चिमटा लावलेला आहे। तुम्ही साडी नेसून बघा, कमी जास्त साडी तुम्हाला लागू शकते थोडीशी। आणि की नाही आता लगेच मी निऱ्या करून घेते। मी दाखवल्याप्रमाणेच आपल्याला साडी नेसून घ्यायची आहे। आणि बघा अशा पद्धतीने पुढच्या प्लेट्स किती छान आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही। आणि आता की नाही मी लगेच निऱ्या करून घेत आहे साडीच्या। जशा तुम्ही डेली साडी नेसताना निऱ्या करून घेता ना तशाच करून घ्यायच्या आहेत। छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। आपण डेली जशी साडी नेसतो ना तशीच नेसायची आहे आपल्याला। आणि ज्या निऱ्या केलेल्या आहेत ना तिथं मी चिमटा लावून घेते एक। इथे बघा मी दाखवल्याप्रमाणे की नाही आता की नाही आपल्याला एक चिमटा लावून घ्यायचा आहे तिथे, किंवा तुम्ही सेफ्टी पिननी सिक्युअर करून घेऊ शकता। नंतर मी इथे बघा चिमटा काढून सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे। तर इथे बघा सेम आता की नाही आपल्याला पूर्ण साडीच्या मस्त अशा निऱ्या करून घ्यायच्या आहेत खालीपर्यंत। बघा मी दाखवल्याप्रमाणे मस्त अशा निऱ्या करून घ्यायच्या आहेत। जर तुमची प्युअर सिल्कची साडी असेल ना तर खूप पटकन निऱ्या होतात। इथे ही माझी सेमी पैठणी आहे त्यामुळे थोडीशी साडी कडक आहे, त्यामुळे पटकन निऱ्या होत नाहीत, थोडासा वेळ जातो। आणि जर आपण साडी नेसायला गेलो ना तर खूपच वेळ जातो आणि बिलकुल व्यवस्थित नेसल्या जात नाही साडी। इथे बघा सेम खालच्याही मी निऱ्या करून घेतलेल्या आहेत। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला की नाही ह्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत। तर बघा इथे मस्त अशा खालच्या बाजूच्याही निऱ्या करून घेते मी आणि एक चिमटा लावून घेते। तुम्ही सेफ्टी पिनचाही वापर करू शकता इथे। तर इथे बघा मी एक चिमटा लावून घेतलेला आहेत। एकसारख्या आपल्या निऱ्या आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही। आता की नाही एकसारख्या एकदम प्लेट्स पडण्यासाठी की नाही मी आता इस्त्री करून घेते। आधी थोडीशी वरची बाजू साडीची आहे ना तिथे इस्त्री फिरवून घेते मी, थोडीशी चुरगळलेली आहे। आता की नाही बघा इथं ज्या निऱ्या केलेल्या आहेत ना आपण त्याच्यावरती अशी थोडीशी निरी वरती उचलून घ्यायची आणि मस्त अशी आपल्याला लगेच इस्त्री फिरवून घ्यायची आहे। सेम मी दाखवल्याप्रमाणे की नाही आपल्याला मस्त अशा निऱ्यांच्याही प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत इथे। इथे बघा मी साडीच्या ज्या मधल्या ज्या निऱ्या आहेत ना त्या प्रेस करून घेतलेल्या आहेत आणि सेफ्टी पिन लावून सिक्युअर करून घेते। आता ज्या खालच्या आणि वरच्या बाजूचे जे आहेत ना काठ आपले तर तेही आपल्याला छान इस्त्री करून घ्यायचे आहेत। आता थोडीशी जी बाजूची साडी होती ना तीही मी इस्त्री करून घेतलेली आहे। आता जे हे काठ असतात ना ते थोडेसे रफ असतात, तर आपल्याला की नाही काटांना मस्त अशी इस्त्री करून घ्यायची आहे। बघा मस्त अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत मी दाखवल्याप्रमाणे। मस्त अशा प्लेट्स पाडून झाल्या ना की त्याला लगेच आपल्याला सेफ्टी पिननी सिक्युअर करून घ्यायचं आहे। थोडेसे सेफ्टी पिन जास्त जातात पण साडीचा लुक पण खूप छान येतो। इथे बघा जे खालच्या साईडच्या ज्या निऱ्या आहेत ना आपल्या इथे बघा व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा इथे ना मी इस्त्री फिरवून घेते, म्हणजे छान अशा आपल्या ह्या निऱ्या तयार होतील। आणि नंतर आणखी एकदा याला की नाही मी सेफ्टी पिन लावून घेत आहे। तर लग्न असू द्या कुठलाही सणवार असू द्या काठापदराच्या साड्या नेसायच्या म्हटलं ना आपला खूप वेळही जातो आणि जशी मनावशी आपल्याला साडी नेसल्या जात नाही। तर अशा पद्धतीने साडीला की नाही तुम्ही प्री प्लेटिंग करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस पटकन साडी नेसायची आहे ना तुम्ही पटकन नेसू शकता। इथे बघा मस्त अशी आता आपल्या ह्या निऱ्याही झालेल्या आहेत। आता की नाही जी राहिलेली साडी आहे ना तर त्याला मी इस्त्री करून घेते। बघा
अशा पद्धतीने जर तुम्ही साडी तयार करून ठेवली ना, साडी इतकी छान आपली दिसते ना अंगावरती, एकदम जसं काही आपण पार्लरमधूनच साडी नेसून आलेलो आहे, कुणीतरी आपल्याला साडी नेसवून दिलेली आहे अशी दिसते। इथे बघा आता आपली साडी तयार झालेली आहे इस्त्री करून। आता जे आपण निऱ्या बनवल्या होत्या की नाही, तो जो भाग आहे ना तो खाली करायचा आणि साडी उलटी करायची आहे। इथे बघू शकता तुम्ही। आणि जो नेसता पदर आहे ना तो असा फोल्ड मारायचा आहे। 2 घड्या घातलेल्या आहेत मी, तर बघा तुम्ही 2 किंवा 3 घालू शकता। त्यानंतर बघा अशा पद्धतीने पदर जो आपण तयार केलेला आहे ना तो फोल्ड मारून घ्यायचा आहे। टेबलच्या या साइडनी मी साडी फोल्ड मारली होती, आता टेबलच्या त्या साइडला जाऊन मी पदराचा फोल्ड मारून घेतलेला आहे। आणि बघा सेम मी दाखवल्याप्रमाणेच आपल्याला साडीची घडी घालायची आहे। जो आपण पदराचा भाग केलेला होता ना प्लेटिंग्स, तो थोडासा एका बाजूला घेतलेला आहे। बघा व्यवस्थित अशी आपली ही साडी फोल्ड करून घेतलेली आहे मी। इथे बघा मस्त अशी साडी फोल्ड झालेली आहे। आता की नाही जो पदराचा भाग आहे की नाही तो बघा अशा पद्धतीने मी फोल्ड केलाय पुढच्या बाजूनी। तर जे आपण सेफ्टी पिन लावलेल्या आहेत ना तर तशाच ठेवायच्या, काढायच्या नाहीत। तर इथे बघा जो पदर शिल्लक राहिलेला होता ना तर तो मी थोडासा फोल्ड मारून घेते पुढून आणि साडीच्या आतल्या बाजूला घालून घेत आहे। तर बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला मस्त अशी साडीची घडी घालून घ्यायची आहे। इथे बघा जो पदराचा भाग आहे की नाही शिल्लक राहिलेला, साडीच्या आतमध्ये मी फोल्ड मारून ठेवलेला आहे। तर मस्त अशी आपली ही साडी तयार झालेली आहे बघा घडी घालून। आता जी ही तुमची काठपदरची साडी आहे ना, जर तुम्हाला पटकन नेसायची असेल ना तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही ही साडी नेसू शकता। इथे बघा मस्त अशी घडी घालून तयार झालेली आहे। आता साडी कव्हरमध्ये मी घालून ठेवते, जेणेकरून ज्यावेळेस मला कधी साडी नेसायची असेल तर पटकन मी ही साडी काढून नेसू शकते। तर अशा पद्धतीने मस्त अशी साडीला प्री प्लेटिंग करून ठेवा तुम्ही। इथे बघा तुम्ही आपली साडीला इस्त्रीही झालेली आहे, प्री प्लेटिंगही झालेली आहे। तुम्हाला जर कुठे लग्नाला किंवा एखाद्या प्रोग्रामला जायचं असेल आणि साडी नेसायची असेल ना तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही साडी नेसून तयार होऊ शकता। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।